राम नारायण राम आजकाल सोशल मीडियावर खूप काही दाखवले जाते। याच्या माध्यमातून लोकांना पॉलिटिक्सच्या नावावर, धर्माच्या नावावर, जातीयतेच्या नावावर भडकवले जाते आणि त्यांना लुटले जाते, ज्यामुळे लोकांना समजत नाही की योग्य काय आहे आणि चुकीचे काय आहे। अशा स्थितीत काय करायला हवे तर पृथ्वीवर मानवनिर्मित शिक्षणाला निसर्ग आधारित शिक्षणात बदलले जावे। हे खूप चांगले होईल, कारण यामुळे शिक्षण व्यवस्था सुधारेल। पृथ्वीवर राहणारी झाडे, वनस्पती, प्राणी, मनुष्य कधीही पृथ्वीवरून बाहेर फेकली जात नाहीत। पृथ्वीवर जे जितके पॉलिटिक्स, न्याय, अभियंता, डॉक्टर, शिक्षक आहेत, या सर्वांना निसर्गाबद्दल विचार करायला हवे। फक्त महागुरु बालक ब्रह्मचारी जीचाच याबद्दल विचार करावा का? निसर्गाचा जो संकल्पना आहे, जर तो देखील पुस्तकात लिहिला गेला असता तर पृथ्वीला किती चांगले झाले असते। पृथ्वीवर खूप समजदार लोक आहेत, फक्त त्या लोकांना पृथ्वीच्या संकल्पनेची समज असणे आवश्यक आहे। जे सर्व शास्त्रज्ञ चंद्रावर जात आहेत, ग्रहांवर जात आहेत, त्यांना हे प्रथम समजले पाहिजे की तिथे जाऊन काही होणार नाही। त्याऐवजी तुम्हाला सर्वात प्रथम पृथ्वीला सुधारणा करावी लागेल। पृथ्वीवर सुमारे 800 कोटी लोक आहेत, त्यांना याबद्दल विचार करायला हवे। आपण राम नारायण रामचे जप केले तरी आपल्याला सर्व काही मिळते, मग आपल्याला दुसऱ्या धर्माची काय आवश्यकता आहे? ज्या दिवशी माणूस समजून घेतो की तो काय आहे, त्या दिवशी त्याला दुसऱ्या धर्माची आवश्यकता नाही। माणूस स्वतःला थेट ब्रह्मांडाशी जोडू शकेल। माझ्या महागुरूंनी सांगितले की तुमचे खरे आईवडील आकाश आहेत, ज्यांचे नाव राम नारायण राम आहे। पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व आकाशातूनच आले आहे आणि आकाशाच्या गोडीतच राहते। कुठलेही प्राणी, झाडे, पाणी, हवा, सूर्य चुकीचे कार्य करत नाहीत, तर सर्व चुकीचे कार्य माणसच करतो। राम नारायण राम काय आहे याबद्दल सर्वांना माहीत असायला हवे। निसर्ग सर्व काही पाहत आहे। जेव्हा निसर्ग त्याचा भयंकर रूप घेईल तेव्हा सर्व लोक सुधारतील। 52 वेळा पृथ्वी पालटली आहे। आता जेव्हा भविष्यात पृथ्वी पालटेल तेव्हा हे 53वे वेळ होईल। म्हणून माणसाला सुधारण्याची आवश्यकता आहे। जर कोणी डॉक्टर असेल आणि तो डॉक्टर होण्याचा फायदा घेत लोकांना लुटत असेल, तर त्याला समजून घ्यावे लागेल की तो पूर्ण समाजाच्या सहकार्याने डॉक्टर बनला आहे। समाजाचा कर जातो आणि त्याच्यामुळेच तो चांगल्या कॉलेजमध्ये शिकतो। म्हणून निसर्गाचे आधार असणे आवश्यक आहे। म्हणून तुम्ही राम नारायण रामचा जप करा, ध्यान करा। तुम्ही ध्यान केल्यास तुम्हाला कोणताही रोग होणार नाही, तुम्हाला कोणतीही समस्या येणार नाही।